नमस्कार सर्वांना. प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्याला एखादा निर्णय घेण्यापूर्वी आपण कन्फ्यूज होत असतो की आपण काय करायचं, काय नाही. कारण आपल्याला अनेक सारे रस्ते दिसत असतात, खूप सारे मार्ग दिसतात, पण त्याच्यामधून कोणता मार्ग निवडायचा हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतो. आणि एखादा निर्णय घेण्यासाठी आपल्याला त्यावर खूप विचार करावा लागतो. ते निर्णय आपण घेतल्यावर त्या निर्णयावर आपल्याला ठामपणे काम करावं लागतं आणि तो निर्णय शेवटपर्यंत कसा टिकवायचा हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु एखादा निर्णय शेवटपर्यंत टिकवायचा असेल तर त्यासाठी आधी निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर कोणताही निर्णय घेण्यासाठी आपण कोणत्या ट्रिक्स चा वापर करायला पाहिजे किंवा कशाप्रकारे आपण त्यावर काम करायला पाहिजे या गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमात मी आज देणार आहे. तर सर्वात पहिले एखादा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते ना, मग तिथे आपलं मनसुद्धा लागतं आणि डोकंसुद्धा लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपलं मनपूर्वक काम करू शकतो. त्यामुळं कोणताही निर्णय घेताना त्याच्यामध्ये एकतर आपल्याला आवड पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण निर्णय घ्यायचा ठरवला आहे ना, तर त्याच्या रिलेटेड जेवढी काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती आपण कलेक्ट करायला पाहिजे. कारण एखादा निर्णय घेतल्यावर समोर चालून काही अडचणी आल्या किंवा त्याच्या रिलेटेड काही आपल्याला प्रॉब्लेम आले, तर नंतर ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जायला पाहिजे. त्यामुळे जेवढी काही इन्फॉर्मेशन त्याच्या रिलेटेड आपल्याला मिळेल ती सर्व आपण एकत्र केली पाहिजे, जमा केली पाहिजे आणि त्याचा पूर्ण आपण अभ्यास केला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पर्याय शोधले पाहिजे. समजा आपण कोणतंही काम करत आहोत, एखादा निर्णय घेतला, तर त्या कामामध्ये आपल्याला काही ना काही समोर चालून अडचण येणारच प्रत्येक कामामध्ये. तर ती अडचण आल्यावर आपण त्या अडचणीला कसं फेस करू शकतो, म्हणजे त्याच्यावर कोणत्या प्रकारचं आपण सोल्युशन आणू शकतो, हेही आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आपण विचार करायला पाहिजे की या कामामध्ये इन फ्युचर कोणती अडचण येऊ शकते, काय होऊ शकतं आणि असं जर परिस्थिती आपल्यावर आली तर आपण त्याच्यावर काय सोल्युशन आणू शकतो, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना जर आपल्यामध्ये आत्मविश्वासच नसेल की मी ही गोष्ट पूर्णपणे करू शकेल किंवा शेवटपर्यंत मी या गोष्टीला टिकवू शकेल, तर काहीच अर्थ नाही तो निर्णय घेण्यामध्ये. आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कितीही अडचण आली त्या कामामध्ये किंवा कितीही मोठा प्रॉब्लेम आला तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. अजून नंतरची गोष्ट म्हणजे त्याचे वाईट परिणाम आणि चांगले परिणाम. म्हणजे एखादा निर्णय घेतल्यावर त्याचे काय वाईट परिणाम होतात आणि त्याचे काय चांगले परिणाम होतात याचासुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जेवढे चांगले परिणाम होतात तेवढे तर चांगलंच आहे आपल्यासाठी, पण कदाचित त्याचा काही वाईट परिणाम झाला तर काय होऊ शकतं, परिस्थिती कशी होऊ शकते, याचासुद्धा आपण विचार करायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला त्या गोष्टीमध्ये वेळ द्यायला हवा. एखादा निर्णय घेतला म्हणजे मग त्यावर आपण कामच करणार नाही किंवा मग त्याला आपण भरपूर वेळ देणार नाही, तर ती गोष्ट आपली शेवटपर्यंत टिकणार नाही. त्यामुळे त्या गोष्टीला वेळ देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपण जेवढा वेळ त्या गोष्टीला देतो ना, तेवढाच जास्त आपला आत्मविश्वास वाढत असतो. आणि आपण वेळ दिल्यावर त्या कामामध्ये सुद्धा आपण पारंगत बनत असतो. म्हणजे ते काम आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या काय काय चुका होतील त्या कामामध्ये किंवा एखादी चूक आपल्याकडून झाली तर ती चूक आपण कशी टाळू शकतो किंवा काय केल्याने चूक होणार किंवा काय नाही केल्याने चूक होणार, म्हणजे ह्या पूर्ण गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि तेव्हाच एखादा निर्णय आपण घेतला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.